नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर मंडळी, आजचा व्लॉग खूप खास आणि खूप धम्माल असा असणार आहे, कारण की आज आम्ही चाललेलो आहोत होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघायला. आणि हे भाऊजी इथे माझ्या बाजूला बसलेले आहेत. लास्ट इयर सुद्धा होम मिनिस्टर झालं होतं आणि तेव्हा सुद्धा मी ब्लॉग केला होता. इतकी धम्माल आली होती, आम्ही हसून नुसतं मजा केली आहे. आणि आज आम्ही सुद्धा अशीच अपेक्षा करतोय की आज सुद्धा अशीच कार्यक्रमाला मजा येईल सगळ्यांना बघायला. आणि वर्षभर काही महिन्यापासून ह्यांनी कंटेस्टंट आणि त्या जोड्या सिलेक्ट केलेल्या आहेत आणि काही वाईल्ड कार्ड सुद्धा कपल्स आहेत. तर आज फायनल आहे, मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणी अशा खूप एक्सायटेड आहोत. आणि ॲज युजल इतकी गडबड अशी चालू आहे ना की ऋषीचे आता फोनच चालू होते. कधीपासून कॅमेरा म्हणजे मोबाईल असं घेऊन बसलेले की आत्ता व्लॉगला स्टार्ट करेल. त्याचं कारण की आज फ्रायडे आहे, ऑफिस नंतर हा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळी अशी गडबड चालू आहे. आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त होम मिनिस्टरबद्दल ऋषी तुम्हाला जास्त सांगेल. सो आता नेक्स्ट कॅमेरा मी ऋषीकडे वळवते. सो होम मिनिस्टर आम्ही गेल्या वर्षी स्टार्ट केलं आणि म्हणजे आम्ही असं ट्राय करतो की 3 कपल थ्रू आउट चूज करणार, म्हणजे 3 एपिसोड होणार. त्याच्यातनं 3 जे विनर असेल त्यांना ग्रँड फिनाले एंट्री, आणि मग वाईल्ड कार्ड मध्ये ऍटलीस्ट 4 ते 5 कपल असतील. त्याच्यामधले 2 कपल्सला म्हणजे वाईल्ड कार्ड इव्हेंट मध्ये जिंकतील 5 पैकी 2 जे टॉप असतील त्यांना फिनालेला एंट्री. सो असे मग शेवटला आम्ही 5 जण फिनालेला ठेवतो. आणि 5 पैकी 3 विनर्स जे असतात त्यांना साड्या मिळतात. नाही तर एक मिनिट, 3 जे विनर्स असतात त्यांना पैठण्या मिळतात. म्हणजे फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइज तिघांना पैठण्यात. मग महापैठणी, सेमी पैठणी वगैरे असं असतं. आणि चांगल्या साड्या देतात ते लोक आणि खूप मजा येते. प्रॉपर पैठणी म्हणजे लिटरली इंडियावरनं मागवल्या आहेत पैठण्या. आय गेस येवल्यावरनं मागवलेल्या आहेत पैठण्या, त्याच्यामुळे एकदम मस्त असतात पैठण्या सुद्धा. गेल्या वर्षी पण सगळ्यांना वाटलं की नॉर्मल साड्या किंवा नॉर्मल पैठणीच असतील, पण चांगल्या पैठणी. तर जेव्हा प्राइस मिळाले तेव्हा खूप सगळे खुश झाले होते की रे वा किती मस्त साडी आहे वगैरे. सो आणि हा असा इव्हेंट असतो आमचा की जास्त याचं प्रिपरेशन म्हणजे काही महिन्यापासून चालू नसतं. म्हणजे आमचं प्रिपरेशन म्हणजे सांगू का, आम्ही गेम्स वगैरे आम्ही जे केले त्याचा सगळा सेटअप मी आता दुपारी सगळं सामान वगैरे आणलं. नेहाने दुपारी आणि काल रात्रीपासून होम मिनिस्टरचा बॅकड्रॉप बनवला. महेश आज स्पीकरचा आणि सगळं सेटअप करतोय. आदित्य जेवणाचं वगैरे करतो. सो इट्स लाईक टीमवर्क. 1 ते 2 दिवसामध्ये सगळं सेटअप होऊन जातं याचं, त्यामुळे टेन्शन नाही. या इव्हेंटला जास्त काही प्रिपरेशन लागत नाही. बट ॲज युज्युअल घरून निघताना थोडं पुश करावं लागतं, कारण की आहाना असते आणि तिचं चालू असतं मला हा ड्रेस पाहिजे, तो ड्रेस पाहिजे, त्याच्यामुळे टाइमपास चालू असतो. आता आम्ही ऑलरेडी 5:40 झाल्यात, आम्हाला 6 पर्यंत पोचायचं आहे. सो इकडून आता 5-10 मिनिटात पोचू आम्ही. आणि मग तिकडे थोडं तयारी वगैरे काय असेल ते सगळं करायचं आहे. सो आता जाऊया आणि तिकडे बघूया कोण कोण आलं. सगळं सेटअप वगैरे चालू आहे तिकडे. मी पण फटाफट पोचतो आणि मग आपण भेटूया. नेहा शेट्टीकर, एक्सायटेड आहात? नमस्कार. तर आम्ही फार एक्सायटेड आहोत, कारण फायनलमध्ये एंट्री झालेली आहे. बेसिक प्रिपरेशन तर करून ठेवली, उखाणे वगैरे थोडेफार पाठ करून ठेवलेले, पण आम्ही खूप एक्सायटेड आहोत. होप सो की येवल्याची पैठणी येवल्यालाच येईल म्हणून. आणि मला वाटतं मयुरेशला प्रेशर आहे हिला पैठणी देण्याचा, आणि सुरभी मुळात येवल्याची आहे. हो, त्यामुळे मला फार एक्साइटमेंट आहे. त्यामुळे पैठणी परत येवल्यालाच घेऊन जायची इच्छा आहे. तुम्ही काय प्रिपरेशन केलं आज आणि किती एक्सायटेड आहात? एक्सायटेड तर खूप आहे. उखाण्याची तयारी, परत गेम्स थोडे बघितले जे लास्ट इयरला जे विजेते होते. कोणते? म्हणजे आपल्या आदेश भाऊजींचे गेम बघितले का? आपला जो प्रॉपर होम मिनिस्टर असायचा. तुमचं आदेश पादनेकरचे पण बघितले आणि तुमचाही लास्ट इयरचा बघितला. हा. आणि काय दादाने काय तयारी केली आहे? दादानं वहिनीने एवढी तयारी करून घेतली की माझी एनर्जी संपली आता दिवसभरातली. हा नाही म्हणजे दादाला प्रेशर आहे की वहिनीलाच पैठणी मिळवून द्यायचं. अरे तेच तर टेन्शन आहे काय. पण गुड,
वी आर एक्सायटेड. येस, मजा करायची. प्रिपरेशन केलं आणि किती एक्सायटेड आहात? खूप एक्सायटेड आहोत. प्रिपरेशन अजिबात नाहीये पण. नो प्रिपरेशन. नो प्रिपरेशन आम्हाला माहित पण नाही काय. बघितलंच नाहीये. नाही, ते माहीत पण नाहीच पाहिजे. त्यामुळे आम्ही जास्त एन्जॉय करणार आहे. जास्त एन्जॉय करणार. आणि तयारी काय केली आहे? तयारी काही नाही केली. तयारी केली ना, हे काय उखाणाची तयारी केली आहे बाबा. लग्नात घेतला नाही बरं का मी उखाणा, पण इथे घेणार आहे. कसं काय मंडळी? मस्त, फर्स्ट क्लास, झकास. होम मिनिस्टरचं गाणं झालेलं आहे, पण इथे कुठलेही आदेश बांदेकर भाऊजी नाही आहेत. इथे आमचे सिन्सिनाटीचे ऋषी भाऊजी आहेत आणि सिन्सिनाटीच्या नेहा वहिनी आहेत. ओके, तर आम्ही दोघंही तुमचं खूप खूप स्वागत करतोय त्रिवेणी मित्रमंडळ प्रस्तुत 2024च्या होम मिनिस्टरच्या ग्रँड फिनालेला. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. खूप सारे गेम घेऊन आलोय. ऋषी लवकरच सांगेल तुम्हाला पुढची मजा. सो मंडळी, गेल्या वर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण खूप मजा करणार आहोत ग्रँड फिनालेमध्ये. आणि हा एक इव्हेंट असा असतो की इकडे आम्ही कोणतंही टेन्शन घेऊन येत नाहीत, कारण की टेन्शन इकडे आपण रिलीज करायला आलेलो आहोत. सो आपला हा इव्हेंट आपण खूप मजा करणार आहोत, मस्ती करणार आहोत आणि धमाल करणार आहोत. आणि इव्हेंटच्या अखेरीस बघणार आहोत की या वर्षी 2024ची महापैठणी कोण घेऊन जात आहे. सो मंडळी, आपण सुरुवातीपासून तीन एपिसोड केलेले आहेत आणि पहिल्या 3 एपिसोडमधून आपल्याला 3 फिनालिस्ट भेटलेले आहेत. ग्रँड फिनालेमध्ये पहिले जाणारे कपल होतं गांधी कपल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सेकंड कपल ग्रँड फिनालेमध्ये जाणारं सुरभी आणि मयुरेश कोकाटे, त्यांचंही जोरदार स्वागत करूया. आणि थर्ड फॅमिली रुचा पाटील आणि अमरीश पाटील. सो हे तिन्ही ग्रँड फिनालिस्ट जे आहेत ते वाट बघतात की त्यांच्यासोबत आणखी 2 कपल कोण येणार आहे कॉम्पीट करायला. त्यांच्यात असं छातीत दुग्धक वाढलेली दिसते की अजून कोण येते. तर आपल्याला वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये 4 फॅमिलीज भेटल्या आहेत आणि त्यातनं आपल्या 2 फॅमिलीज पुढे जाणार. तर आपण आता ओळख करून घेऊया या वाईल्ड कार्ड एंट्रीवाल्या आपल्या कपल्सची. सो वाईल्ड कार्ड मधला पहिला आपला कपल आहे राज लोणी आणि शिल्पा लोणी. तुम्ही प्लीज या. नमस्कार, गुड इव्हनिंग. फ्रायडे इव्हनिंग आहे, सो पार्टी टाईम स्टार्ट्स नाव. मी शिल्पा आणि राज आहे माझ्याबरोबर. आम्ही दोघंही मूळचे सोलापूरचे आहोत. आम्ही एकत्र इंजिनिअरिंगमध्ये भेटलो. आमच्या आता खूप वर्ष झाली, आठवत नाही नंबर. माझी मुलगी इथे आली बरोबर. आणि वी रिअली लव त्रिवेणी फॅमिली आणि आय हॅवंट सीन दिस प्रोग्राम बिफोर, सो आय एम रिअली एक्सायटेड. नमस्कार, मी पण खूप एक्सायटेड आहे. मी याला सांगतो आधी की मी लग्नात उखाणा घ्यायची मला संधी मिळाली नव्हती, आता इथं मिळते. संधी मिळाली होती असं म्हणतो. रजिस्टर मॅरेज. ओके, याचा अर्थ त्यांनी खूप छान तयारी केली, त्यामुळे आता होऊन जाऊ दे उखाणा. फोन बघायची परवानगी आहे का? नाही. ओके, ट्राय करेल. ओके. तर माझं नाव राज शिल्पा. तर कुठंतरी ते नाव ऐकू येईल तुम्हाला उखाण्यामध्ये, म्हणून मी सांगतो परत. नीतीपूर्ण कृती, कृतीतून प्रीती, मीपणाची आत्मनिवृत्ती. हिला समजलं. त्यातून जीवन समृद्धी, ही अशी जीवन शिल्पांकित करण्याची राजवृत्ती. अरे वा, जोरदार. शिल्पा, तुला सुटका नाही, तुला घ्यावं. राज आणि शिल्पा दोघांचा मैत्रीचा प्रेमाचा प्रवास सोलापूरहून सुरू झाला. अनेक शहरे, अनेक देश फिरून शेवटी मेसनमध्ये आनंदाने राशी आणि ओम बरोबर स्थिरावला.
सो दुसरं वाईल्ड कार्ड कपल आहे शीतल रामचंद्रे आणि अनिता रामचंद्रे. जोरदार टाळ्यांनी स्वागत. माझं नाव अनिता, मिस्टर शीतल आणि आम्ही दोघे सांगली साईडच्या आहोत. रामराम मंडळी. सो अनिता, शीतल, आम्ही सांगलीजवळ 2 खेडीगाव आहेत छोटी छोटी. आमचं गाव 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आणि ही टीचर, त्याच्यावर मी अजूनही स्टुडंटच आहे घरी. तर सिन्सिनाटीमध्ये आम्ही 2012 ते 2017पर्यंत होतो. नंतर जर्मनीत होतो आणि परत 23ला इकडे आलो. आणि येताना ठरवणं झालं की यायचं तर मेसनमध्ये जायचं, कारण ही सगळी आपली जनता जनार्दन पहिल्यापासून आहे. सो थँक्यू. पैठणी नेसायला मी आहे हौशी, पैठणी नेसायला मी आहे हौशी, शीतलरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. मी जरा शीघ्र कवी आहे तेव्हा थोडंसं बेअर करा. प्रेम केलं, लग्न केलं, बायको आली. बायको आली येताना बरोबर समृद्धी आणि भरभराट घेऊन आली. दैवकृपेने सम्यक आणि इरासारखी दैदिप्यमान पोरं झाली. आता काय हवं या म्हाताऱ्या वयात, आता काय हवा या म्हाताऱ्या वयात. पण या लोकांनी आता या म्हाताऱ्या वयात मला काय हवं, आता या म्हाताऱ्या वयात मला काय हवं, तरी पण या लोकांनी शोधून काढले काहीतरी नवं. तरी पण या लोकांनी शोधून काढले काहीतरी नवं. होम मिनिस्टर ग्रँड फिनालेच्या दिवशी हिरव्या साडीत अनिता दिसते एकदम बावनकाशी. हिरव्या साडीत अनिता दिसते एकदम बावनकाशी. गॅरंटी देतो काही होऊ दे, ती पैठणी येणार तुझ्याच पाशी. सो बाकीचे कपल्स जरा उखाणा लक्षात ठेवा शेवटला. सो आता आपण तिसऱ्या वाईल्ड कार्ड एंट्रीचं स्वागत करूया. आणि तिसरं वाईल्ड कार्ड एंट्री आहे आचला आणि सफल गोंडावर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करण्याचं. तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन. नमस्कार, मी अचला सफल कोंडावर. लास्ट इयरलाच आम्ही मेसनमध्ये आलेलो आहे. बाकी इंट्रोडक्शन तुम्ही द्या. नमस्कार, मी सफल कोंडावर, अचला कोंडावर. आम्ही इथे नवीनच आहोत. आम्ही मूळचे पुण्याचे आणि इथे आल्यावर खूप ॲडजस्ट करायला कठीण गेलं पहिले, पण हळूहळू ओळखी होत गेल्या. सगळ्यांची त्रिवेणीची भेट झाली, त्यामुळे ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व झालो. समथिंग एव्हरीथिंग इज चेंज हिअर. सो खरंच आम्ही खूप एक्सायटेड आहे. प्रत्येक वेळेस त्यांच्याशी भेटतो आणि खूप हौशीने पार्टिसिपेट करतो. आम्ही खूप एक्सायटेड आहे प्रत्येकजण. नमस्कार. ढोल झाला, ताशा झाला, वाजवले लेझिम आणि झांज. आज इथे रंगात आलेली आहे होम मिनिस्टरच्या ग्रँड फिनालेची सांज. कोजागिरी झाली, फुलवंती झाली, झाली अचाट गावची अफाट मावशी. आपली त्रिवेणीची टीम आहे बरं का फारच हौशी. दिवाळी येणार, संक्रांत येणार आणि मग निघणार कुठेतरी सहल इनसाइड द कंट्री. मी सफल रावांसोबत घेतलेली आहे आज या कार्यक्रमामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री. आता खरंच एवढं तर माझ्या लक्षात नाही आहे. शॉर्टमध्ये संपवतो कारण की अजून बरेच आहे. कंटिन्यू नाव घ्या आग्रह असतो सगळ्यांचाच. अचलाचं नाव असतं नेहमीच ओठावर, पण प्रश्न असतो उखाण्याचाच.
क्या बात आहे. आणि चौथं वाईल्ड कार्ड एंट्रीचं आपण आता स्वागत करणार आहोत. चौथं वाईल्ड कार्ड एंट्री कपल आहे नुपूर आणि ईशान बिलोलीकर. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. नमस्कार सगळ्यांना. आमचं पहिलाच दिवस आहे इकडे, त्यामुळे थोडासा नर्वसनेस आहे चेहऱ्यावरती. आम्ही सिन्सिनॅटीमध्ये येऊन तसे 3 वर्ष झाली, पण आज फायनली योग आला त्रिवेणी बरोबर पुढचं वर्ष घालवायचा आणि यायचा. आणि मी पुण्याची आहे, पण माझ्या घरातही पुणेरी पाट्या नाही आहेत, काळजी नका करू. त्यामुळे सगळे वेलकम आहेत. आम्ही साऊथ लेबननमध्ये राहतोय सध्या. दिवाळीत लावली फटाक्यांना आग, दिवाळीत लावली फटाक्यांना आग, नुपूरला घेऊन आलो होम मिनिस्टर मध्ये घ्यायला भाग. पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी, पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी, ईशानरावांमुळे आली माझ्या जीवनाला गोडी. आज पैठणीचा कार्यक्रम कमी आणि कवी संमेलन जास्त असं मला वाटायला. भाभी बोलायची इच्छा आहे. पुढच्या वर्षी लक्षात ठेवा या बहिणी येणार ठरलेल्या. तयारी केली असेल की साधे 1 मिनिटावाले गेम्स असतील, पण त्याचसोबत आपण थोडी गणिताची परीक्षा पण घेणार आहोत. आणि गणिताचा पेपर माझ्या हातात आहे. गणिताचा पेपर नाही आहे, पण थोडे पझल्स आहेत. सो दुसरा गेम असा आहे, तुम्हाला या पझलमध्ये 4 पझल आहेत. ते 4ही पझल सॉल्व्ह करायचे आहेत. ते पझल सॉल्व्ह केले की परत सेम पहिले तुम्ही डिसाईड करू शकता कोण पहिले जाणार. पहिला पार्टनर जाईल, तो बॉल जो आहे तो न पाडता ग्लास टॅग करायचा आहे. ओके, तो बॉल पडला नाही पाहिजे. खाली पडला तर परत टॉवर उभा करून परत स्टार्ट करायचं. ओके, सो तुम्हाला तो बॉल न पाडता ग्लास टॅग करायचा आहे. 1 ग्लास एका वेळी स्टॅक करू शकता. 1 ग्लास स्टॅक केला. स्टॅक म्हणजे मी दाखवतो एकदा. सो हा ग्लास आहे, हा स्टॅक झाला की परत जो पहिला स्टॅक करून जाणार आहे त्याने टाळी मारायची आहे. मग दुसरा पार्टनर येईल, हा दुसरा स्टॅक करेल. ओके, सो असं स्टॅक करता करता शेवटला 1 ग्लास असला पाहिजे आणि त्याची सॉरी 1 ग्लास म्हणजे 10 ग्लास असले पाहिजेत आणि त्या 10 ग्लासावर 1 हा बॉल असला पाहिजे. ओके, जर तुमचा बॉल पहिल्या राऊंड मध्ये पडला म्हणजे पहिला ग्लास आता असं असताना पडला तर तुम्हाला परत पासून स्टार्ट करायचं आहे. पण अशा स्टेज मध्ये जर पडला बॉल तर यू विल गेट सम पेनल्टी. तर त्याच्यामुळे तुम्ही बॉल पाडता कामा नये. तुम्हाला 5 ते 10 सेकंदाची पेनल्टी बसू शकते. ओके, सो त्याने बघितलं तुमचं गणित किती चांगलं आहे. हो.
पुढे गेला आणि कोण मागे गेला. सो सर्वात कमी वेळ घेतला रामचंद्र फॅमिली 1 minute 57 seconds. सेकंड फॅमिली लोणी फॅमिली 1.58 seconds. थर्ड फॅमिली कोंडावर फॅमिली 2 minutes आणि फोर्थ आहे विलोलीकर फॅमिली 2 minutes 30 seconds. हे झालं विदाउट पेनल्टी. आता विथ पेनल्टी सांगतो आणि हार्डली 4 सेकंड 3 सेकंडचे डिफरन्सेस आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये. सो ऑडियन्स सो एनी गेसेस की कोण लीड करते सध्या? राज. सो राज लोणी आणि शिल्पा लोणी सध्या लीड करतात विथ 80 पॉइंट्स. सेकंड एनी गेसेस कोण असणार आहे सेकंड आणि थर्ड लीड करताय? सो सेकंड आहे शीतल आणि अनिता रावत 50 पॉइंट्स. थर्ड रँक वर आहे विलोलीकर फॅमिली विथ 40 पॉइंट्स आणि फोर्थ वर आहे कोंडावर फॅमिली विथ 30 पॉइंट्स. बघायची की महापैठणी आणि या 2 सेमी पैठण्या कोण जिंकणार आहे आणि आपण बघितलंच वाईल्ड कार्ड मध्ये कोण विजेते आहे. पण आपण आता वेलकम करूया आपले एपिसोड मध्ये ग्रँड फिनालिस्ट. सो पहिला कपल आहे गांधी फॅमिली. आपण त्याचं स्वागत करूया जोरदार टाळ्या वाजवून. सेकंड कपल आहे सुरभी आणि मयुरेश कोकाटे. आहे ॲपिश पाटील आणि रुचा पाटील. सो आपण आता थोडक्यात पहिले तुम्हाला 2 लिंबू टेबलवर ठेवायचे आहेत. ओके ओके ऑल साइड.
त्याच्यानंतर एक लिंबू एका चमच्यात घ्यायचा आहे पार्टनरने, तो दुसऱ्या चमच्यात ट्रान्सफर करायचा आहे आणि तो लिंबू चमच्यात ठेवून तुम्हाला तिकडे जायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये हात न लावता तो लिंबू टाकायचा आहे. ओके, सो लिंबू एकदा मेल घेऊन जाईल, एकदा फिमेल घेऊन जाईल, बट यू हॅव टू ट्रान्सफर लिंबू फ्रॉम वन स्पून टू अनदर स्पून. अरे लग्नातले खेळ आठवा रे जरा. चमचा दोघांनी चमचे तोंडात पकडायचे आहेत, एकाने लिंबू घ्यायचा आणि दुसऱ्यात ट्रान्सफर करायचं. हात लावायचा नाही. हो, आता समजा तू पहिले गेलास ना, तर मग तू लिंबू घेणार, तिचे चमचे ट्रान्सफर करणार, किंवा तिला. आणि तुमच्या उंच्या शांताबाई की चलने की आवाज सुन के शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. बलूनला हात लावायचा नाही. तुम्ही कसाही ठेवू शकता बलून, तुमच्या दोघांच्या मध्ये बॅलन्स झाला पाहिजे. यू कॅन यूज एनी स्ट्रॅटेजी आणि बलूनला हात लावता कामा नये. ओके, स्टार्ट. येस, येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. करणारी छोटी छोटी मुलं थोडा मस्त लावा त्यांना काय बघा. एक चीज उचला दे. आराने पहिली चीज उचललेली गंधारी तू पण उचल लवकर. येस, इराने उचललेली दुसरी नेक्स्ट स्पर्श उचलतोय. गुड गुड गुड. ये सगळ्या मुलांनी चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. ओके, तुमचं आता ओळखायचं उघडायच्या चिठ्ठ्या आणि नंबर बघा कोणता आलाय. 1. सो पाटील फॅमिली पहिले येईल. सेकंड 3 सेकंड, अच्छा सेकंड 3 4 आणि 5th. ओके, आता तुम्ही ठरवायचं की तुमच्यात ऍक्ट कोण करणार आणि ओळखणार कोण. ऍक्ट कोण करणार. नवीन
आपली गाडी जरा हळूहळू जाणार आहे डोंगरावर, असं म्हणू नका, विचार करू नका की पाक शकतो. गुलाब चाबी, गाडी, चाबी, की नाही तिकडनं किती थांबा, हॉर्न, स्टेरिंग, गाडी, कार, ट्रक, ट्रेन, मालगाडी, स्टेरिंग. ओके. सो जर तुम्ही कोणता मूवी ओळखला नाही तर त्याची पेनल्टी असणार आहे, आणि वर्ड ओळखला नाही तर त्याची सुद्धा पेनल्टी असणार आहे. सो वर्ड जर ओळखला नाही तर त्याची 10 सेकंदची पेनल्टी असेल, आणि मूवी ओळखला नाही तर त्याची 30 सेकंदची पेनल्टी असेल. ओके. अनिमाग, गेट सेट, गो. बाई, शिंग, बाई, उभा, कपड़ा, साड़ी, कपड़े, और दरवाजा, खिड़की, खिड़की, और दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. चंद्र, चंद्रमणि, चंद्रकोट, चंद्रमुखी. खूपच मस्त. गुड प्ले. आपल्याला अजून एक ऍक्ट्रेस मिळालेली आहे. बायको ओळखलं नाही तर ओरडू नकोस घरी. तू आज झोपतोस रे, तू आज घरामध्ये झोपतोस. मी ऑलरेडी झोपणारच आहे आज. ती कुठलं पण घेऊ शकते का, तिथे असं नाही. ओके ओके. टाइम स्टार्ट्स नाउ. हिंदी. मैंने प्यार किया, दिल. अरे करना, कंटिन्यू करना. प्यार, दिल, प्रेम. कोणी इकडनं बोलायचं नाहीये प्लीज. प्रेम माला, प्रेम हार, प्रेम माल, प्रेम मनी. आज झोपतोय शीतल आज. प्रेम रतन पायो कसं ओळखणार. मराठी. हां, विचार करत बसले बायको माझी. हां, अरे कर एक्सप्रेशन्स. येणार आहे तुमच्यावर पण वेळ येणार आहे. अगं पेनल्टी बसते बायको. फ्लावर, फूल. दारू, पाणी, ज्यूस.
इंग्लिश, हिंदी, मराठी, सरबत, पाणी, ग्लास, मग, मेलाच असतो. स्प्रे, फ्लावर्स, पाऊल, चाल, मराठी, हिंदी, अगं हाण त्याला हाण. मार्च पास, कवायत, फुल चान्स आहे हाण. मला तर वाटतं आज रस्त्यावर चालले पायरी, स्टेथोस्कोप, खाणे, चेकिंग, डॉक्टर, मॉनिटर, त्याची दगदग डिरेक्शन नाही, स्क्रीन, मोठी स्क्रीन, कपडे काढून ठेवले, डॉक्टरचा दवाखाना आणि वॉकिंग क्लोजेट, कपाट. हे इथे आज बहुधा राजाही झोपतोय बाहेर. ट्रेन, बहुधा दोघं मिळून झोपतात रस्त्यावर. दागिने, कपाटात उडून ठेवलं. कार, कोण आलं, हॅलो, हाय. का बरं लिहिलं, पाटी, पेन्सिल, बलून, मशरूम, छोट्याचं खूप मोठं हिंदी, मराठी, सगळे लोक, सर्वत्र निसर्ग, हवा, सगळीकडे कोणतरी काळजी घ्या. भारत, अमेरिका, सगळं. दोन पार्ट, म्हणजे पहिला पार्ट. टेलिफोन, मोबाईल, पाऊस, बॉल. त्याला स्वतःला खरं वाटत नाही की त्याच्या ओळखलं. चेहऱ्यावरचा भाव बघा. दोन वर्ड्स, हो, हिंदी, सॉरी, मराठी, सारे हम दो हमारे दो लवकरच होणार बहुधा. मला वाटतं प्रतिभा कोण नाही कुठेतरी ओळख. सो चौथ्या राऊंडचे विजेते आहेत गांधी फॅमिली विथ जस्ट 55 सेकंड्स. सेकंड आहेत कोकाटे फॅमिली विथ 3 minutes 30 seconds. थर्ड आहेत पाटील फॅमिली विथ 3 minutes and 36 seconds. लोणी फॅमिली फोर्थ विथ 4 minutes and 12 seconds. आणि रामचंद्र फॅमिली फिफ्थ विथ 4 minutes and 33 seconds. आपला आता शेवटचा आणि निर्णायक गेम. काय कोणाला उत्सुकता लागली? सगळे असे खाऊन पिऊन सुस्त झालेले आहेत. हा सगळे गोल गोल करताय. ओके, सो
आपल्याकडे फक्त आता 10 मिनिटं उरलेत. आपल्याला फटाफट 5वा गेम खेळायचा आहे. ओके, तो जिंकला. ओके, सो आपण फटाफट स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला बॉल या ग्रे लाईनच्या मागून मारायचा आहे. अरे सुस्तावलेले माझ्या प्रेक्षकांवर ओके, आणि तर बॉल तयार ठेव. 1 2 3 start. त्याची गाडी बाहेर लागलेली आहे. One, two, three, start. आणि शिल्पा काहीतरी टिप्पणी देते राजला.
कोकाटे आणि गांधी सेम आहे. सो कोकाटे आणि गांधी फॅमिली 160 आणि तुमचे स्कोर सुद्धा सेम आहेत सध्या. सो लास्ट राउंड, आता नेक्स्ट राउंड शेवटचे खेळले गांधी फॅमिली विल प्ले फर्स्ट.
सॉरी. मुलांनो, मुलींनो, मैत्रिणींनो, मित्रांनो, शेवटचे 4 बॉल आपण ठरवणार कोण जिंकते. गप्पानंतर होम मिनिस्टरचा शेवटच्या राऊंडचा शेवटचा स्पर्धक खेळला. इतका छान इतका वेळ आपण खेळलोय आणि आता तुम्ही जरा त्या विजेत्यांना पण त्याची मजा येऊ द्या. त्यांना थोडं जोरदार तुम्ही त्यांना चीअरअप करायला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं शांत उभं राहा आणि जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि की सगळ्यांनी खूप स्पोर्टिंगली आणि खूप छान खेळले सगळे. आता आपण अनाउन्स करणार आहोत नंबर 5th आणि नंबर 4th फॅमिली. 5th फॅमिली आहे रामचंद्र फॅमिली विथ 65 पॉइंट्स अँड नंबर 4 हे शेवटच्या गेम पर्यंत नंबर 3 वर होते, पण शेवटच्या गेम मध्ये लोणी फॅमिलीनी बाजी मारली. सो नंबर 3 वर आहेत पाटील फॅमिली विथ 135 पॉइंट्स. नंबर 3 वर आहेत लोणी फॅमिली. जोरदार टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि नंबर 1 आणि 2 यांच्यामध्ये गेल्या गेम पर्यंत खूप चुरस होती. दोघांचे 160 पॉइंट्स होते, पण शेवटच्या गेम मध्ये गांधी फॅमिलीने जास्त गोल मारले. त्यांनी 3 गोल मारले आणि यांनी 2 गोल मारले. सो सेकंड नंबरवर आहेत कोकाटे फॅमिली विथ 190 पॉइंट्स. शेवटी येवल्याची साडी येवल्यात गेली. आणि 2024 होम मिनिस्टर ग्रँड फिनालेचे या वर्षीचे विजेते आहेत गांधी फॅमिली. तुम्हाला आता या साड्या जस्ट आम्ही आता ऍक्च्युअली दिवाळीच्या कार्यक्रमात मिळणार आहे. नाही तुम्ही सगळे उचलू शकता. ओके सो आपण आता हनुमनला घेऊन चाललाय ते वाटत नाही मला. ओके सो आपण काय करत आहोत आज उचला की काही हरकत नाही. उचला 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 तुमचीच बायको आहे.
स्टेजवर सगळ्यांच्या समोर ती साडी देणार आहोत. दिमागदार सोहळा नकोय का साडी घ्यायला? ओके ओके, सो नंबर 3 आहे लोणी फॅमिली. नेहा प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. नंबर 2 आहे कोकाटे फॅमिली.